नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे. आज आपण भूगोलाच्या सिरीजचे सेकंड पार्ट बघणार आहोत. चला तर सुरू करूया. राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? तर तो 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. सी.व्ही. रमन यांनी रमन इफेक्टचा शोध लावला होता त्या संदर्भात. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक गणले जाणारे औंढा नागनाथ हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात येते? तर ते हिंगोली जिल्ह्यामध्ये येते. हे शहर गोदावरी नदीच्या काठी नाही, तर ते पंढरपूर शहर गोदावरी नदीच्या काठी नाही. गोदावरी नदीच्या काठी आपण बघू शकता नांदेड इथं, नाशिक इथं. चंद्रपूर जिल्ह्यात या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे, तर तो भद्रावती. गेल्या दशकात घडलेल्या दुर्घटनेमुळे अधिक प्रकाश झोतात आलेले मांढरदेवी देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे. जिल्हा पातळीवर संपूर्णपणे ई-ऑफिसचा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता? तर तो सिंधुदुर्ग आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्री-पुरुष प्रमाण असलेला जिल्हा कोणता? तर तो रत्नागिरी. इथून व्यवसायासाठी सर्वात जास्त माणसांचं स्थलांतर मुंबईकडे होते, म्हणून इथे स्त्री-पुरुष प्रमाण जास्त आहे रत्नागिरीमध्ये. अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेजारी कोणता जिल्हा नाही? तर तो जालना जिल्हा नाही. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची फुटामधील उंची किती? तर ती आहे 5400 फूट. वेरूळ एलोरा लेण्यामध्ये कुठल्या धर्माचे शिल्प आढळतात? तर हिंदू, बौद्ध व जैन या तिन्ही धर्माचे शिल्प आढळतात. मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर ती नागपूर शहरामध्ये आहे. लक्षात ठेवा, मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र नागपूरमध्ये आहे. वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था म्हणजेच वनामती संस्था कुठे आहे? तर ती आहे नागपूरमध्ये. महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? तर कोकण विभागात सर्वात जास्त पाऊस पडतो आणि आंबोलीमध्ये सर्वात जास्त. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता? तर तो गडचिरोली. नाशिक शहर कोणत्या नदीवर आहे? तर गोदावरी या नदीवर आहे. आणि गोदावरी नदीवर याच ठिकाणी गंगापूर हे मातीचे सर्वात पहिले धरण आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाण कोणते? तर कळसुबाई हे. महाराष्ट्राचे 2011च्या जनगणनेनुसार स्त्री-पुरुष प्रमाण काय? तर ते 929. कोणत्या शहराला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणतात? तर पुणे जिल्ह्याला. महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या कितव्या क्रमांकाचे राज्य आहे? तर ते आहे 3ऱ्या क्रमांकाचे. पहिले राजस्थान, दुसरे मध्य प्रदेश आणि तिसरे महाराष्ट्र. महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते? तर ती आहे धसई, जिल्हा ठाणे. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेचा दर काय? तर 82.9%. महाराष्ट्रास लागून रिकामी जागा राज्यांची सीमा सर्वात लांब आहे. सर्वात लांब आहे मध्य प्रदेशची, आणि याला टोटल 8 जिल्ह्यांची सीमा लागतात मध्य प्रदेशला. जायकवाडी धरण या नदीवर बांधले आहे, तर ते आहे गोदावरी नदीवर, आणि हे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. यापैकी कोणता जिल्हा आकांक्षित जिल्हा कार्यक्रममध्ये येत नाही? तर तो गोंदिया हा जिल्हा. खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकापैकी नाही? तर ते आहे गणपतीपुळे. टोटल किती? 8 अष्टविनायक आहे. त्याच्यामध्ये 5 जे आहे ते पुणे जिल्ह्यातनी आहे. 5 कोणते? आपलं मोरगाव, थेऊर, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव हे टोटल 5 कुठे आहे? पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आणि एक आपलं अहिल्यानगरमध्ये सिद्धटेक आणि रायगडमध्ये पाली आणि महाड हे 2, असे टोटल 8 अष्टविनायक आहे. मांजरा पठार कुठल्या भागात आहे? तर ते आहे मराठवाडा भागात. खालीलपैकी कोणता किल्ला नाशिक जिल्ह्यात नाही? तर तो तोरणा जिल्हा. खालील कोणत्या ठिकाणी कुंभमेळा साजरा होत नाही? तर वाराणसीमध्ये होत नाही. मुंबई ते नाशिक या रस्त्यावर कोणता घाट आहे? तर तो आहे थळघाट. महाराष्ट्राची सीमा किती राज्यांना स्पर्श करते? तर ती 6 राज्यांना. बघू शकतो आपण गुजरात, मध्य प्रदेश, मग छत्तीसगड, नंतर आपलं तेलंगणानंतर कर्नाटक नंतर आपलं गोवा. झाले 1 2 3 4 5 6. ठीक आहे, गोवा. खालीलपैकी कोठे औष्णिक वीज केंद्र नाही? तर कोयना या ठिकाणी. महाराष्ट्रातील सर्वाधिक शेती क्षेत्र कोणत्या प्रकारच्या जलसिंचनाखाली आहे? तर विहिरीद्वारे सर्वात जास्त जलसिंचन होते. कोयना नगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला? तर 1967 साली. खालीलपैकी कोणता किल्ला
पुणे जिल्ह्यात नाही तर तो आहे प्रतापगड. प्रतापगड हा कुठे आहे? सातारामध्ये. आणि तसंच बघू शकतो पुणेमध्ये जर म्हटलं तर आपला सिंहगड, पुरंदर, शिवनेरी जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला, कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेली पोफडी येथील जलविद्युत केंद्र जिल्ह्यात आहे तर ते रत्नागिरीमध्ये. ॲडव्हान्टेज विदर्भ हा उपक्रम विदर्भामध्ये कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर तो आहे उद्योग क्षेत्राशी संबंधित. भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केलेले महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण तर ते आहे महर्षी धोंडो केशवकर. पहिले मराठी वृत्तपत्र कोणते तर ते आहे दर्पण. महाराष्ट्रातील पहिली IPS अधिकारी तर ते आहे मीरा बोरवणकर. आणि भारतातील जर म्हटलं तर किरण बेदी. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण तर ते आहेत यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्रात कोठे निलगिरी या वृक्षापासून कागद बनवण्याचा प्रकल्प आहे तर तो आहे इगतपुरी, नाशिक. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व 7 खालीलपैकी कोणत्या शहरात आहे तर ते नागपूर शहरामध्ये. सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता तर तो आहे रत्नागिरी. आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ व सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे सिंधुदुर्ग. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण कोणते तर ते आहे खडकवासला. अष्टविनायकापैकी रिकामी जागा स्थानी पुणे जिल्ह्यात आहे तर ते 5 आहे. आत्ताच आपण बघितलं होतं मोरगाव, थेऊर, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव. महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी साधारणपणे 877, हे नवीनवाली आहे. जुनी जर विचारली तर 720. कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते तर ते अहिल्यानगरमध्ये येते. पुण्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे तर अहिल्यानगर हाच जिल्हा पुण्याच्या उत्तरेला आहे. लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनले आहे तर ते बेसॉल्ट खडकापासून बुलढाणामध्ये येते आपलं हे लोणार सरोवर. अटल बिहारी वाजपेयी शिवडी ते न्हावा अटल सेतू या पुलाची लांबी किती आहे तर टोटल आहे 21.8 किलोमीटर. सारथी या संस्थेचे मुख्य कार्यालय कुठे आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये. मिहान हा प्रकल्प महाराष्ट्रात कुठे आकारास येत आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये. खालीलपैकी भाताची कोणती जात संकरित नाही तर ती हिरामती. नागपूर शहर कोणत्या नदीवर बसले आहे तर नाग नदीवर. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत तर ते आहे 36 जिल्हे. पुस्तकाचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडले तर ते भिलार. नाशिक रोड येथे कशाचा कारखाना आहे तर चलन छपाईचा. महाराष्ट्राचे टेबल लँड कशाला म्हणतात तर पाचगणीला महाराष्ट्राचे टेबल लँड म्हणतात. महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे तर महाबळेश्वर हे ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला समुद्र किनारा लाभला नाही तर तो पुणे जिल्ह्याला. आनंदवन हा प्रकल्प कुठे आहे तर तो वरोरा या ठिकाणी आहे. कोणते थंड हवेचे ठिकाणी टॉय ट्रेनने पोहोचू शकतो तर माथेरान या ठिकाणी टॉय ट्रेन आहे. गणपतीच्या शाडू मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेले रायगड जिल्ह्यातील कोणते ठिकाण आहे तर पेन या ठिकाणी गणपतीची शाडू मूर्ती प्रसिद्ध आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर 1983 साली. मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात येतो तर अमरावतीमध्ये. विदर्भाचे नंदनवन म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते तर चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर तो पालघरमध्ये आहे. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहे तर ते आहे 6. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये. महाराष्ट्रातील तांबड्या मृदेचा जिल्हा कोणता तर तो रत्नागिरी हा आहे. महाराष्ट्रातील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम कोणता तर पहिले तेरेखोल येते, नंतर विजयदुर्ग, नंतर दाभोळ, नंतर राजापुरीची खाडी. महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत तर ते आहेत 7 आणि सर्वात जास्त म्हटलं तर 8. कोणाला? MP ला. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता तर आंबा. कृष्णा आणि कोयना नद्यांचा संगम कोठे होतो तर कराड, जिल्हा सातारा. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे तर ते आहे नाशिकमध्ये. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती तर गोदावरी. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात येते तर ते येते नागपूर जिल्ह्यामध्ये. शूरवरांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर तो सातारा. महाराष्ट्राचे पहिले पक्षी अभयारण्य कोणते तर कर्नाळा, जिल्हा रायगड.
रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात येतो? तर तो येते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. आणि हा रंधा धबधबा प्रवरा नदीवर आहे. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कशास ओळखले जाते? तर यवतमाळ याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणजेच कापूस पिकवणारा. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? तर ते आहे प्रवरा नदीवर. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो? तर तो नाशिक या ठिकाणी भरतो. गोदावरी नदीचा उगम कुठे होते? तर त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कुठे आहे? तर मोझरी जिल्हा अमरावती. 52 दरवाजे असलेले शहर कोणते? तर छत्रपती संभाजीनगर. तर तसेच पर्यटन राजधानीसुद्धा म्हणतात छत्रपती संभाजीनगरला. केळीच्या बागासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? तर जळगाव. केळी संशोधन केंद्र पण इथेच जळगावमध्ये आहे. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? तर ते आहे गंगापूर नाशिक गोदावरी नदीवर. दाजीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर ते गवा या प्राण्यासाठी. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात येतो? तर तो चंद्रपूर जिल्ह्यात येतो. रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय? तर ते आहे कुलाबा. कोकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा हा बऱ्याचदा विचारला आहे, तर तो आहे करबुडे. महाराष्ट्रातील सुपारी संशोधन केंद्र कुठे आहे? तर श्रीवर्धन. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात येते? तर ते पुणे जिल्ह्यामध्ये येते. महाराष्ट्रातील खारफुटी वनासाठी मँग्रोव्ह साठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग. उल्हास नदीची प्रमुख उपनदी कोणती? तर ती आहे भातसा. महाराष्ट्रातील कोणते शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते? तर ते नागपूर. गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो अमरावतीमध्ये आहे. खालील पश्चिम वाहिनी नद्यांचा योग्य समूह ओळखा. तर ते आहे वैतरणा, तानसा, सावित्री, तापी. ह्या कोणत्या आहे? पश्चिम वाहिनी. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिली? याचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये करा. धन्यवाद मित्रांनो.